दुर्गम भागातील वास्तव पुन्हा समोर. गर्भवतीला 2 किलोमीटर बांबूच्या झोडीतून रुग्णालयात नेण्याची वेळ. 2026 मध्येही रस्ता नाही, पूल अपूर्ण. तळोदा तालुक्यातील टाकली गावातील घटना, प्रशासनावर प्रश्नचिन्ह. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील टाकली या दुर्गम आदिवासी गावातील एका गर्भवती महिलेला उपचारासाठी तब्बल 2 किलोमीटर बांबूच्या झोडीतून खांद्यावर वाहून न्यावे लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे दुर्गम भागातील अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. गर्भवती महिलेची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तिला बांबूच्या झोडीतून 2 किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत आणले. त्यानंतर मालवाहू वाहनातून पुढे नेऊन अखेरीस रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहे. टाकली गावाचा सर्व ऋतूंमध्ये वापरता येईल असा रस्ता अद्याप उपलब्ध नसल्याने, तसेच निझरा नदीवरील पुलाचे काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थांना आजही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीत ही समस्या अधिक गंभीर ठरत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर टाकली गावाला जोडणारा रस्ता आणि निझरा नदीवरील पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. विकासाच्या घोषणा आणि प्रत्यक्ष परिस्थिती यातील दरी पुन्हा एकदा अधोरेखित करणारी ही घटना ठरली आहे. सम्राट V7 न्यूज साठी मुख्य संपादक रसिक गावी.